चला आज करूया आवळ्याचं लोणचं। त्यासाठी 35 आवळे घेतलेले आहेत मी आणि साहित्य घेतलेलं आहे 4 चमचे लाल तिखट, 1 मोठा चमचा हिंग, 2 चमचे बडीशेप, छोटा चमचा मेथी दाणा, 150 ग्रॅम राई डाळ, 25-30 लसूणच्या पाकळ्या, हळद आणि मीठ असं हे साहित्य आहे। शेंगदाण्याचं तेल तापवायला ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर त्यात फोडणी घालणार आहे मी मेथी दाणे, बडीशेप आणि गॅस बंद करून थोडंसं हिंग त्यात घालणार आहे, कारण की जर हिंग करपलं तर वास चांगला येत नाही म्हणून। आता हे तेल आपल्याला साईडला ठेवायचं आहे गार होईपर्यंत, आणि तोपर्यंत आपल्याला ते जे आवळे घेतलेले आहेत ते छानपैकी बारीक चिरून घ्यायचे आहेत। आवळे आणि लसूण मी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे आणि हा जो कोरडा मसाला आहे तो सगळा या आवळ्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। तर एका बाउलमध्ये काढून जो कोरडा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो सगळा आता याच्यात मी मिक्स करणार आहे आणि तेल गार होण्याची वाट बघणार आहे, कारण की गार झाल्याशिवाय जर आपण ते टाकलं गरम गरम तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। आता हा सगळा मसाला त्यामध्ये छानपैकी मुरेल आणि मॅरिनेट होईल। बरं, हा मसाला छानपैकी मॅरिनेट झालेला आहे, मुरलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा टाकलं। हे सगळं लोणचं कालवल्यानंतर हे 7 दिवसात रेडी होतं। म्हणजे आता आपण बनवलं आहे पण याला तयार व्हायला 7 दिवस लागतात। 7 दिवसांनी अधिक जास्त टेस्टी लागतं। काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं आहे, वर झाकण न लावता फक्त कपड्याने बांधायचं आहे, जेणेकरून लोणचं खराब होणार नाही। असं हे टेस्टी, हेल्दी, पौष्टिक लोणचं तयार आहे आवळ्याचं।